भगवान बुद्धाच्या धम्माला ज्यांनी विरोध केला इतिहास सांगतो, त्यांच्या भाषेमध्ये सांगतो, ते नरकात गेलेले आहेत. माझ्यावर केस करू शकता तुम्ही. या एचएलचा जीएम, एजीएम, एडी, एमडी, चेअरमन यांनी आपल्या हे बिचारे जे काही आपले ते सैनिक आहे त्याला काय सिक्युरिटी वगैरे ऑफिसर, त्यांचं काय बिचाऱ्यांचं काही नाही, त्यांना आदेशाचं पालन करावं लागतं. आम्हाला प्रशासन कळतं, आम्ही सुद्धा मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये असतो. तर ही जी मंडळी आहे हे निश्चित आहे तर SC ST OBC आहेच नाही का डागळे भाऊ. आपलं म्हणजे डोळ्यात आपलं कुणाच्या म्हणजे बरं वाटत नाही, आपलं काम कोणाला बरं वाटत नाही. तर इथली जी काय मनुवादी चातुर्वर्णी व्यवस्था आहे, जे RSS चे दलाल आहेत, ज्यांनी आपल्याला विरोध केलेला आहे, जीएम, एजीएम, एडी, एमडी, चेअरमन हे RSS चे दलाल आहेत, हे RSS चे दलाल आहेत असं आम्ही जाहीर या ठिकाणी जाहीर करतो. आज आम्ही 150 लोकांमध्ये धम्म परिषद घेत असतो. या ओझर मध्ये एक दिवस मी असं जाहीर करतो की या ठिकाणी 1-2 लाख लोकांची मी परिषद आयोजन करणार आहे. बौद्ध धम्माच्या परिषदेला, बौद्ध धम्माच्या कार्याला, बौद्ध धम्माच्या चळवळीला या देशामध्ये आजच नाही, ऐका बौद्ध धम्माच्या चळवळीला 2500 वर्षापासून विरोध कुणाचा आहे तर ते आहे ब्राह्मणवादाचा. आणि आताच त्याचं रूप आहे RSS. आणि म्हणून जे बौद्ध धर्माला विरोध करतात, धम्माच्या कार्याला विरोध करतात, आपण सरळ समजायचं की RSS चे दलाल असू शकतात. असो तुम्हाला माहित नाही, ज्यांच्यामुळे तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर या कंपनीमध्ये चेअरमन एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या, तुम्हाला इतिहास माहित नाही. जी HL कंपनी बसलेली आहे जागेवरती 99% जागा बौद्ध समाजाची आहे. मी माहिती घेतली मी. बौद्ध समाजाने बाबासाहेबांच्या त्या काळामध्ये 2000-3000 एकरनी जमिनी तुम्हाला आम्ही दिलेल्या आहेत. म्हणून आम्हाला स्वाभिमान आहे, आम्ही देशभक्त आहोत की देशासाठी, देशाचं रक्षण करणारे जे काही आमचे सैनिक आहेत, जे या लढाई विमानामध्ये या ठिकाणी बसतात, जे अतिशय वेगवान आहेत, विमान तुम्ही बनवता त्याचा अभिमान आहे आम्हाला, कारण देशाचं रक्षण त्याच्यामुळे होते. परंतु या देश रक्षणाच्या कार्यामध्ये माझ्या बाबासाहेबांच्या समाजाचा सिंहाचा वाटा आहे. जर माझ्या समाजाने तुम्हाला जमीन दिल्या नसत्या तर तुम्हाला तुमचे विमान उंच उडवता आले नसते. तुमचे उंच उडवलेले विमाने खाले असेच उंच उडावेत अशा आमच्या शुभेच्छा आहेत. आणि म्हणून वेळ गेलेला नाही, जरा ध्यानावर या. वेळ गेलेला नाही, थोडं ध्यानावर या. बौद्ध धम्म परिषद म्हणजे माणसाला अज्ञानातून मुक्त करणे, विज्ञानवाद समाजाला समजून सांगणे. बौद्ध धम्म परिषद म्हणजे बुद्धाचा, शांतीचा, करुणेचा, अहिंसेचा, दान पारामितीचा विचार समाजामध्ये पेरणे म्हणजे धम्म परिषद आहे. तर अशी धम्म परिषद आज या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हजारो धम्म परिषदा संपन्न म्हणजे साजऱ्या होत आहेत. तर आज आपण या लुंबिनीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण ही धम्म परिषद यशस्वी करत आहोत. तर आपण सर्वांनी धम्म उपासकांनी, ते UPचे मुख्यमंत्री
बोलतात बटेंगे तो कटेंगे, ते त्यांच्यासाठी म्हणत नाही, ते आपल्यासाठी म्हणतात. कारण आपण एका नगरामध्ये एवढे बट गए, एवढे आपण तुकडे तुकडे झाले आपले, तर ते उपदेश आपल्यासाठी आहे त्यांचा, बरं का. मला असं वाटतंय जरी ते हिंदू धर्मीयांना सांगत असतील बटेंगे तो कटेंगे, असं काही नाही. कैसे कटेंगे? प्राइम मिनिस्टर हिंदू, मुख्यमंत्री हिंदू, राष्ट्रपती हिंदू, सब राज्यपाल हिंदू, तर ते कटणार कसे? एवढं शासन तुम्ही धोक्यामध्ये कसे काय असणार? आमचं तर कोणीच नाही तरी आम्ही धोक्यामध्ये नाही, आमचा मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान नाही तरी आम्ही धोक्यामध्ये नाही. का नाही? तर आमच्या सोबत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे. आणि म्हणून आपली आता वेळ आलेली आहे की तुम्ही कुठल्याही पक्षात काम करा, आमचं काहीच म्हणणं नाही. फक्त आम्ही तुमच्या प्रचाराला येऊ शकत नाही. परंतु बौद्धाचं धम्माचं काम जे आहे ते काम करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं महत्वाचं आहे. कुठल्या पक्षाचं धम्म कार्य म्हटलं की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये आपण येणार आलंच पाहिजे. कारण बाबासाहेबांचा धम्म रथाचा कारवा हमें आगे बढ़ाना है. अगर बाबा साहब का कारवा आगे बढ़ाना है तो सभी को साथ लेके चलना पड़ेगा. असो तर या ठिकाणी आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. जे धम्माचं काम करेल त्याला अमृत मिळेल. अमृत आपण काय बघितलं नाही, परंतु अमृतापेक्षा गोड जर काय असेल तर ते बुद्धाची शांती, बुद्धाचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना आपल्या जीवनाचं सोनं करायचं आहे, ज्याला जीवनभर करून राहायचं आहे, त्यांनी आमच्याकडे येऊ नका. ज्याला जीवनभर अज्ञानामध्येच राहायचं आहे त्यांनी अजिबात आमच्यापर्यंत येऊ नका. परंतु मिळालेला हा जो काही अमूल्य देह आहे, जीवन आहे, ते पुन्हा पुन्हा नाही. जन्म घेण्यापूर्वी मी कुठे होतो सांगता येत नाही. इथला प्रवास संपल्यानंतर कुठे जाणार हे पण सांगता येत नाही. परंतु इथे मात्र मी माणूस म्हणून सध्या या निसर्गात अस्तित्वात आहो. आणि म्हणून या जीवनाचं सोनं करण्यासाठी बुद्धाचे सोन्यासारखे विचार जेव्हा आपण धारण करतो तेव्हा जीवन धन्य धन्य बनत असते. आणि म्हणून जगभरातील बुद्धिस्ट राष्ट्रातील लोक वेडे झाले, पागल झाले असं मी का म्हणत आहे? त्यांना दुसरं काही सुचत नाही, त्यांना एकच सुचते, एकच कळते, एकच करतात. हजारो भिक्खूंची सेवा करतात. मंत्र्यांनी सांगितलं की सकाळी 5:30ला भोजनदान देतात, मोठमोठे विहार बनवतात. आणि ती लोक आता आपल्या भारतात त्यांनी लक्ष घातलेलं आहे की इथे आता सुद्धा ते मोठमोठे उपक्रम राबवत आहेत, मोठमोठे सेंटर बनवत आहेत, मेडिटेशन सेंटर बनवत आहेत. ते अब्जोपती आहेत, खरबोपती आहेत. जपान दरवर्षी भारत सरकार हजारो कोटी डॉलर मदत करत असते. जपान देश का देते आपल्याला माहित पण नाही. आपल्या नावाने हजारो कोटी रुपये येत आहेत. कशासाठी येत आहेत? ज्या लेण्या आहेत लेण्याचं संवर्धन करा, बुद्ध गयाचा चांगल्या सुधारणा करा, रस्ते नसतील तर रस्ते बनवा. परंतु हे आपले पैसे घेतात आणि आपले पैसे घेऊन राम मंदिर बांधतात. ही फॅक्ट आहे. आमचे पैसे घेऊन तुम्ही तिकडं मंदिर बनवता. जिथं मंदिर बनवता ते सुद्धा जागा आमचीच आहे. राम मंदिर देशामध्ये जे बनलेलं आहे ती जागा सुद्धा बुद्धाची आहे, इतिहास आहे. आम्ही असंच बोलत नाही, प्रत्येक गोष्टीचा पुरावा देतो आम्ही. पुरावा आहे आमच्याकडे, प्रत्येक एव्हिडन्स आहेत आमच्याकडे.
बुद्ध केव्हा कुठे काय कुणास काय सांगितलं त्याचा प्रत्येक इत्थंभूत इतिहास आहे. बाकी 33 कोटी कुठे जन्मले आणि कुठं मेले याचा इतिहास नाही बांधवांनो. परंतु बुद्ध कुठे जन्मले, बुद्धाचं नाव काय, बुद्धाचे आई वडील काय, कुठे राहत होते, त्यांची पत्नी कोण होती, मुलगा कोण होता, हा सर्व इत्थंभूत इतिहास त्रिपिटक ग्रंथामध्ये भारतात नाही जगभरात पोहोचलेला आहे. जिथे राम मंदिर बनलं ती साकेत भूमी होती, बुद्धाचं मान केंद्र होतं एका काळामध्ये. तिथे हजारो बौद्ध भिक्षू राहत होते. करोनाचं नाटक केलं, करोना आला होता ना मागे, कोविड, सगळं बंद होतं, मंदिर चालू होतं. आम्ही इथंच बोलत नाही, तिथे मुख्यमंत्र्याच्या बंगल्या जवळ सुद्धा आम्ही भाषण करत असतो. मुंबईमध्ये कुठेही आम्ही भाषण करत असतो, कारण भाषण करण्याचं कामच आमचं आहे. त्याला प्रवचन म्हणूया. प्रवचन बनतेन दिलं मी भाषण करतो. प्रवचनामध्ये आपल्यावर अन्याय झाला तर प्रवचन आपल्याला सांगता येत नाही, त्यासाठी भाषणच करावं लागतं बनते. नाही तर मी सुद्धा चांगलं त्रिशरण पंचशील अष्टांग मार्ग